फेट्याच्या बांधावर राज्यातल्या करोडो मायमावल्या त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतो मी. त्यांना ते माया प्रेम आहे तेवढं, आणि मी नशीबवान आहे की मला ते प्रेम लाभलं. करोडो मायमावल्या त्यांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून माझ्यासाठी वाटेल ते आंदोलन तो भरायला तयार असतो, आणि माझंही कर्तव्य त्यांसाठी लढणं. सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का? आता चर्चा कधी पण आंदोलन ठिकाणीच असते. बस 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 बस. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय बोलण्यासाठी देखील, त्यांचा आवाज देखील बसला आहे. या ठिकाणी त्यांनी विनंती केली आहे की आता थोड्या वेळात बोलतो म्हणून. मात्र आपण पाहू शकता की एवढ्या उन्हामध्ये आता अन्न आणि पाण्याशिवाय आता ते या ठिकाणी बसणार आहे, आणि आत्ताच त्यांच्यावरती आपण पाहू शकतो की अशा प्रकारचा आवाज बसलेला आहे. आणि ही जी मंडळी आहे सर्व तुम्ही पाहू शकता की त्यांना अमोलला सांगतो विनंती केली. सर्व समाज बांधव जे आहे या ठिकाणी महत्वाची मुद्दा काय असणार आहे, म्हणजे प्रमुख मागणी काय आहे? सगळ्या सांगितलं त्यांना मागण्या सरकारला, बार बार त्यांना कवर सांगा. त्यांच्याकडे मागण्यात गेल्या तर सर ठीक जाऊ दे. आता मी बसलो जाता त्यांना ते मुद्दाम विचारतायत. मुद्दाम आता चर्चा इथे खाटावरच होणार का यापुढची? आंदोलन ठिकाणीच चर्चा असते. सावलीत कशी होती आंदोलन ठिकाणीच. नक्कीच आपण बघतो मनोज जरांगे हे म्हणतायत. राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत, थोड्याच वेळात ते पोहोचतील. तुम्ही चर्चेच्या द्वारे ते खुली सोडलेली का? सगळ्यांसाठी खुले आहेत. मागण्याची अंमलबजावणी द्या, सगळे खुले आहेत. मी इथं उन्हात तळप त्या उन्हात तरपडून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे, पण मी हटायला तयार नाही. हे एक लक्षात घ्या. फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला, सरकारला तुम्हाला तिघाला पण लय झालं. दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लय झालं. राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही. तुम्हाला रडकुंड येणार. आंदोलन थांबवतं थांबवतं तरी थांबणार. पाटील, काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती. तुम्हाला आशा वाटली काल रात्री? आता वाटत नाही. बघून आलं आपण, बघू आलं. समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल, मुदतीची अट असेल. ड्राफ्ट काय बघूयात, सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूया. ऊन आणि त्यांनी आता बोलणं थांबवू थोडं. समृद्धी महामार्ग रोखलाय कार्यकर्त्यांनी. समृद्धी महामार्गावर रस्ता रोको सुरू आहे. काय आवाहन करा? पोरांनी शांत राहावं. त्यांची पण भावना खरी आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होतंय, ते तरी कसे दम खातील. पण माझं आव्हान आहे बघा, शांत राहा. सरकारकडून चूक हो द्या, मग त्यांना कळण आंदोलन काय असतं. अंतर्वालीत बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. नाही, ते पहिल्यापासूनच आहे. मला काय त्यात शंका नाही. ते वाढवतात पहिल्यापासूनच. पब्लिक लई येते म्हणून. आता आंदोलकांनी शांत राहायचं, आणि बंदोबस्त जर त्या विषयाने त्याने वाढवला असं हल्ल्याच्या हिशोबानं, तर फडणवीसांना म्हणा मग ती चूक करू नका, तुम्हाला लय मागात पडन. आता हे पण लक्षात ठेवा म्हणा. तुम्ही जर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून वाढवलं असेल बंदोबस्त, तर तुम्हाला जड जाणार. हे लक्षात ठेवा. तुमच्या किती पिढ्या गेल्या तरी आंदोलन राज्यातलं बंद नाही होणार पुन्हा, हे ध्यानात ठेवा. पण मला नाही वाटत की ते बंदोबस्त त्याच्यासाठी असेल, येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी असेल असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.